या राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही चळवळ, ही मागणी खऱ्या अर्थानं कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस केली. तेव्हापासून होती, जसे काल मुंबईमध्ये घडले की अशा पद्धतीने जर काही घडत गेलं तर त्याचे सगळे काही गोष्ट आपल्या डोक्यावर घाबर फुटव समाजाच्या की आपल्याला न होऊ देता शांततेच्या मार्गाने ज्या पद्धतीने आपण जे ग्रामस्थ असतील, सेवा सरपंच, चेअरमन, सेवा सदस्य, चेअरमन, जयप्रकाश भाऊ असतील, हे सगळं काही मंडळी आपले मराठा बांधव. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आक्रमक आहे. मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसापासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते. उपोषणाला राज्य सरकारनं त्याचा मोठ्या प्रमाणावर धसकाही घेतला. मात्र त्यांना काही अल्टिमेट दिलं होतं, अल्टिमेट संपलं आणि पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज 4था दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यामधला तमाम मराठा बांधव हा उपोषणच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देतो आहे. तत्पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये एक राज्याची समिती पण आलेली आहे. ती समिती मराठा समाजाचं कुळ आणि मराठा समाजाचे कुणी प्रमाणपत्र तपासण्याचं कार्य त्यांच्या हस्ते सुरू आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्ता आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत. जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तीव्र भावना अशा मराठी समाजाच्या बांधवांच्या उमटताना दिसून येत आहेत. गेली अनेक दिवस झालं उपोषण करत आहेत. मात्र सरकार कुठलंच अजून पाऊल उचलत नाही. नेमक्या काय भावना आहेत बीडकरांच्या आपण जाणून घेऊया. ताई, मला सांगा, काय भावना आहे तुमच्या एकीकडे सरकार आंदोलन पाठिंबा म्हणा आंदोलन कुठलंही भूमिका घेत नाही आणि वेळ काढूपणा करत आहे, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? निश्चितच सरकार वेळ काढूपणा करत आहे, ते दिसतंच आहे. कारण जर शासनाने ज्यावेळेस शिंदे आपले मुख्यमंत्री ज्यावेळेस भेटायला आले होते तर त्यांनी स्वतः 1 महिन्याचा कालावधी मागून घेतला होता. तो 1 महिन्याचा कालावधी मागून घेतलेला असताना सुद्धा आमच्या जरांगे भाऊनी त्यांना 10 दिवस वरती दिले. तरीसुद्धा त्या अल्टिमेटममध्ये त्यांनी काहीही केलेलं आमच्या पूर्ण मराठा बांधवाला ते दिसलेलं आहे. तर हा निश्चितच वेळ काढूपणा केलेला आहे किंवा त्यांना असं वाटलं असेल की 1 महिन्यानंतर हे आंदोलन त्याची तीव्रता ही शमल्या जाईल. परंतु नाही, त्यांनी आगीत जसं पाण्याचा छिडकाव करून ती जास्त पेटवण्याचंच काम केलेलं आहे. तर अशा काही गोष्टी होणार नाहीत. मराठा समाज हा पूर्णपणे जागरूक झालेला आहे आणि तळागाळातील जे आमचे विद्यार्थी आहेत तर तेही त्याच्यामध्ये जागृत झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आज आत्महत्या होत आहेत. तर या शासनाला वेळही दिला आणि एवढ्या 1.5 कोटी लोकांनी आज ज्या सभेला त्या उपस्थित होते त्या लोकांची जनसंख्येमुळे सुद्धा या शासनाने त्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. त्याचबरोबर हे जे आमचे विद्यार्थी किंवा आमचे जे तरुण मंडळी आहे हे आज मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे, बलिदान देत आहे. तर हे सगळं पाहत असताना समाज त्या शासनाला आणखीन काय अपेक्षित आहे हा आम्हाला मोठा पडलेला प्रश्न आहे. त्यांनी पुरावेही मागितले, तेवढे पुरावे जमा करण्यात आलेले आहेत. आज त्याचं समितीकडं सुपूर्द करणार आहे. आता बघू यामधून काय निघतंय आणि या पुराव्यामधून जरी काही सिद्ध त्यांनी केलं नाही तरी त्यांनी हे लक्षात ठेवावं की हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होणार आणि आमच्या जरांगे भाऊ जे पुढे दिशा देतील त्या दिशेप्रमाणे आम्ही आमचं आंदोलन सुरू. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आंदोलन करत आहे, साखळी उपोषण करत आहे. काही भगिनी या ठिकाणी आहेत. ताई, मराठा समाजाचे काही तरुण आहेत जे की टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशा तरुणांना काय आव्हान असणार आहे की आत्महत्या करून काही करू पाहत आहे? एक मी सकल मराठा समाजाला सांगते की आत्महत्या करायच्याच नाही आहेत. कारण मराठा ही जात आहे, मराठा समाज आहे, पहिल्यापासून लढवूच आहे. खिंड राखलेली आहे, त्यांनी शर्तीनं खिंड लढवलेली आहे आणि आताही आपल्याला हे आरक्षण मिळवायचे खिंड आहे ते शर्तीनं लढवायचे आहे. आपण आत्महत्या करायच्याच नाही. आत्महत्या करणं हा याच्यावरचा मार्ग नसून आपण जरांगे पाटलांनी जी शांततेच्या लोकशाही पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचं आहे ते करायचे आहे. जर आपण आत्महत्या करणार असाल तर आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे कुणासाठी? त्यामुळे मी माझ्या सकल मराठा बांधवांना परत एकदा विनंती करते की आपण आत्महत्या करू नका आणि यापुढील आपण आरक्षण हे मिळवणारच आहोत. नक्कीच आरक्षण मिळणार आहे. मात्र तमाम समाज बांधवांनी आत्महत्या करू नका असं मराठा बांधवांच्या वतीनं नव्हे तर जरांगे पाटील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवाहन केलं आहे की बांधवांनो, समाजावरनो,
की आत्महत्या करू नका. काही गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही वेळोवेळी या आंदोलनामध्ये सहभागी आहात, मोठ्या प्रमाणात तुमचं आंदोलन सुरू आहे. एकंदरीत सरकारला काय इशारा असेल, काय सांगा? माझा सरकारला असा इशारा आहे, माननीय शिंदे सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तुम्ही चाल कशी खेळलेली आहे आमच्या मनोज जरांगे पाटील सोबत. तुम्ही त्यांच्या माननीय मुख्यमंत्री आले आणि त्यांनी वेळ काढूपणा कसा केला, कारण त्यांना त्यांचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये शिर्डीला आणायचे होते, म्हणून मराठ्यासोबत चाल खेळली आणि 40 दिवस घेतले. हे सुद्धा मराठे आम्ही जाणून आहोत, कारण जे आमचे मनोज भाऊ जरांगे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत त्याला सुद्धा कुठंतरी गालबोट लागावं म्हणून हे BJP सरकार काहीतरी कोणाला तरी माते फिरूनला पुढे पाठवून आमच्या मनोज भाऊ जरांगेच्या आंदोलनाला ती वेगळी दिशा देत आहे. पण मला एवढं सांगायचं आहे, 40 दिवस गेले, 50 दिवस गेले, आणखीन हे महाराष्ट्र शासन कुठली वाट पाहणार आहे. आणि दुसरी गोष्ट, माननीय पंतप्रधान साहेब इथे येऊन सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब अजितदादा, शिंदे सर आणि देवेंद्र फडणवीस यांचं काम नव्हतं का सांगायचं? एक मराठा योद्धा इथं मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र मागण्यासाठी अंतरवाली सराटी इथे बसला आहे, ही कल्पना का दिली नाही? मी जाहीर निषेध करते मुख्यमंत्री साहेबांचा. नक्कीच मराठा बांधवाच्या समाजाच्या पूर्ण तीव्र भावना आहेत, कारण गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत की राज्य सरकारनं गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं, तेवढं गांभीर्याने घेतलं गेलं नाही असं या ठिकाणच्या भगिनी म्हणत आहेत. या ठिकाणी सत्तेमध्ये असणारे जिल्हाध्यक्ष पण आहेत, त्यांच्या भावना मराठा समाजासंदर्भात काय आहेत आणि त्यांची भूमिका महत्त्वाची काय आहे आपण जाणून घेऊया. काय नेमकी तुमची भूमिका आहे, कशाबद्दल मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी काय प्रयत्न कराल, काय सांगा? राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण या ठिकाणी सुरू केले, ते उपोषण करून नंतर सरकारचं म्हणणं देखील त्यांनी ऐकलेलं आहे. असं काही नाही की आडमुठेपणाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, कारण की 30 दिवस सरकार मागत होतं, 40 दिवस मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण वेळ घ्या, परंतु मराठा समाजाला टिकन असं आरक्षण द्या, अशी भूमिका या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांनी घेतलेली आहे. अतिशय रास्त भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सरकारने या अगोदर देखील वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या होत्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कमिटी होती, त्याच्यानंतर चंद्रकांत दादा यांच्या अध्यक्षतेखाली देखील कमिटी स्थापन केली होती आणि नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली देखील एक आयोग सरकारने या ठिकाणी स्थापन केला होता. मग हे सगळं करून या ठिकाणी तो आयोग देखील प्रत्येक विभागामध्ये राज्यातला फिरला आणि मराठा समाज बांधवाशी त्यांनी चर्चा केली, काही पुरावे त्या ठिकाणी घेतले. परंतु हे सगळं घेऊन मराठा समाजाला आरक्षण त्यावेळेस सरकारने दिलं, ते टिकलं नाही. मग हे सगळे पुरावे असताना देखील आरक्षणामध्ये अडचण काय येते? फक्त सरकार वेळ काढूपणा करतं हे दिसून येत आहे. परत एकदा शिंदे नावाचा आयोग त्या ठिकाणी ती कमिटी त्या ठिकाणी नेमलेली आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये ती कमिटी आलेली आहे आणि समाज बांधवाकडे ते सगळे पुरावे पूर्वीपासूनच आहेत आणि त्यांच्या कमिटीसमोर सादर करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला एक सांगा, विदर्भामधला मराठा समाज हा कुणबी आहे, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज कुणबी आहे, ते आमचे पाहुणे आहेत. मग ते कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळतं आहे, आम्हाला का मिळत नाही? या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील कुणबी प्रमाणपत्र असलेले पुरावे निजामकालीन या ठिकाणी आम्ही पुरावे सरकारला दिलेले, तरी देखील सरसकट मराठा समाजाला या ठिकाणी कुणबीमध्ये आरक्षण द्यावं ही मनोज पाटलांची जी भूमिका आहे अतिशय रास्त आहे आणि त्याच्यामध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं ही आम्हाला खात्री झालेली. म्हणून या ठिकाणी राज्यातला सकळ मराठा समाज या ठिकाणी जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने आता अंत पाहू नये, आता ही आरपारची लढाई आहे. आता जर आपण लोकशाही पद्धतीने जर तुम्ही आरक्षण देणार नसताल तर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळून घ्यायचं आहे हे देखील माहिती आहे. परंतु या लढाईमध्ये आम्हाला लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचे आदेश जरांगे पाटलांनी दिलेले आहेत. म्हणून सकळ मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते जी भूमिका घेतील तीच सकल मराठा समाजाची भूमिका असणार आहे. म्हणून सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, कारण की ही लढाई आता शेवटची लढाई आहे, आरपारची लढाई. म्हणून मला एकच सांगायचं आहे, मागच्या वेळेस तुम्ही जसा वेळ काढूपणा केला आहे, आता समाज वेळ काढूपणा सहन करणार नाही.
आणि जसं तसं उत्तर देऊन या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळूनच घेणार ही खात्री मराठा समाजाला या ठिकाणी आलेली आहे. म्हणून सरकारने आता या ठिकाणी मराठा समाजाचा अंत पाहणं एवढंच या प्रसंगी मला सांगायचं. नक्कीच बीड जिल्ह्यातून 120 गावातून राजकारण्यांना बंद केलेलं आहे. त्यांचं गावात येणं राजकारण्यापासून पूर्ण राजकारण्यांना पुढाऱ्यांना गावबंदी आहे. त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? 100% गावबंदी झालीच पाहिजे, कारण की मराठ्याला आजपर्यंत आरक्षण फक्त मराठा नेत्यामुळेच मिळालेलं नाही आणि राजकारणामुळं समाजाची अत्यंत दुर्दशा आणि दिशा झालेली आहे. राजकारणामुळं समाज अक्षरशः ग्रामपंचायती लागल्याच्या नंतर समाजामध्ये लाखो रुपये उडवण्याची भूमिका होती आणि ती समाजाने लक्षात आल्याच्या नंतर पुढाऱ्यांनीच समाजाचं वाटोळं केलं आहे आणि 70 वर्ष समाजाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, तरी समाजाला आरक्षणाची मागणीची वेळ का आली हे समाजाच्या लक्षात आल्यामुळं समाजाने ठरवलेलं आहे की कोणत्याच पुढारी कोणत्याच नेता गावापर्यंत आला नाही पाहिजे, का तर गावाचं शिस्त जी मनोज जरांगे पाटलाच्या विचारांनी लागलेली आहे ती बिघडणार नाही आणि ही शिस्त कायम अशीच राहिली तर कोणत्याही राजकारण्याला आणि कोणत्याही नेत्याला मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. नक्कीच जरांगे पाटलांना आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातील 120 गावामध्ये गावबंदी केली आहे पुढाऱ्यांना. त्या धर्तीवर समाज आक्रमक आहे. राज्याची समिती जिल्ह्यामध्ये आलेली आहे. जिल्ह्यामध्ये समिती येऊन आता मराठा समाजाला बीड शहरातील डॉक्टर किरण शिंदे यांचे जिजाऊ हॉस्पिटल आहे. येथे सर्व स्त्रीरोगावर निदान व उपचार केले जातात. येथे संपर्क साधावा. डॉक्टर सुनील बोबडे आणि डॉक्टर राधाकिसन डाके यांचे मेडिकेअर हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे. येथे एक्स-रे, 2D इको, हृदयाच्या सर्व आजाराविषयी निदान व उपचार केले जाते. तसेच हाताच्या, पायाच्या, मेंदूच्या, रक्तवाहिन्यांची व हृदयाची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली जाते. संपर्क SP ऑफिस समोर बीड.